चिंकीचा हेअर कट. चिंकी आणि गट्टू आरामात बसून लिव्हिंग रूम मध्ये टीव्ही पाहत होते. चिंकी, पुरे ग. आता अजून किती वेळ तू कार्टून बघणार आहेस? नाही नाही गट्टू, आता तर मी हेच कार्टून बघणार आहे. तेवढ्यात तिथे आई येते. चिंकी, हे चुकीचं आहे बरं. चल बरं, तुझ्या भावासोबत रिमोट शेअर कर. तुम्ही प्रेमाने राहिलं पाहिजे मुलांनो. ओके आई. हे घे गट्टू, आता तू बघ टीव्ही. तेवढ्यात बाबाही तिथे येतात. अरे, हे दोघं फक्त तुझंच ऐकतात. जर मी यांना काही म्हटलं तर ऐकायचे नाहीत. तू तुझ्या घरी चाललीयस, मी कसं सांभाळणार यांना? काय आई, तू आजीकडे चाललीयस? आई, आम्हालाही घेऊन जा ना. आम्हालाही आजीकडे यायचंय. नाही रे बाळा, तुमची शाळा सुद्धा आहे ना. आणि तसंही आजीची तब्येत थोडी खराब आहे, म्हणून तिला भेटायला जातीये. हो आई, तू आरामात जा आणि आजीची काळजी घे. आणि हो आई, आणि लवकर घरी ये. हो बाळा, मी लवकर परत येईन. हा. ओ, पण आई, मला आता आठवलं, तू माझी हेअर कटिंग करणार होतीस. आता तर तू जाणार आहेस, तर माझी कटिंग कशी होणार? अगं चिंकी, काळजी करू नकोस. मी तर फक्त ही गेले ही आले. बरं ठीक आहे आई, पण आल्यावर करून दे. पण मी फक्त तुझ्याकडूनच कटिंग करेन. दुसऱ्या दिवशी आई आजीच्या घरी जाते आणि गट्टू चिंकी शाळेत निघून जातात. मुलांनो, बोलू नका. आपल्या शाळेत नवीन मुख्याध्यापिका आल्या आहेत. आधी त्या आर्मी स्कूलमध्ये मुख्याध्यापिका होत्या. त्या खूप स्ट्रिक्ट आहेत. त्यांनी सगळ्या मुलांचा युनिफॉर्म आणि हेअरस्टाईल चेक करायला सांगितलंय. सगळी मुलं चुपचाप एक एक करून चेकिंग करून घेतात. थोड्या वेळाने काही मुलांना एका वेगळ्या रांगेत उभं केलं जातं आणि चिंकीलाही या लाईन मध्ये उभं केलं जातं. थोड्या वेळात तिथे प्रिन्सिपल मॅडम येतात. स्टुडंट्स, तुमचे युनिफॉर्म ठीक नाहीयेत, म्हणून तुम्हाला इथे थांबवलेलं आहे. तुमच्या सगळ्यांचे युनिफॉर्म एकदम नीट आणि क्लीन असायला हवे आणि तुमच्या केसांची लांबी एकदम परफेक्ट असायला हवी. उद्यापासून तुम्ही सगळ्यांनी तुमचे युनिफॉर्म एकदम नीट घालून या, म्हणजे तुम्ही शाळेच्या नियमांचं पालन कराल. आणि जर असं नाही झालं तर तुम्हाला शिक्षा मिळेल. चिंकी, मला माहितीये तू काय विचार करतेस. हे बघ, तुझा युनिफॉर्म तर एकदम ठीक आहे, पण प्रॉब्लेम तुझ्या हेअरस्टाईलमध्ये आहे. तुझे केस खूप वाढतायत चिंकी, आणि शाळेच्या नियमानुसार सगळ्या मुलांच्या केसांची लांबी एक समान असायला हवी. चिंकी, तू लवकरात लवकर हेअर कट करून घे, म्हणजे तुला शिक्षा मिळणार नाही. ओके मॅम. चिंकी परत क्लासमध्ये येते, पण ती कुणाशीच बोलत नसते. अगदी गट्टूशी सुद्धा ती काही बोलत नसते. शाळा सुटल्यावर दोघंही घरी येतात. अरे मुलांनो, आलात तुम्ही? चला पटकन कपडे बदलून घ्या आणि येऊन खाऊन घ्या. नाही बाबा, मला भूक नाही लागलीये. मी माझ्या खोलीत जाते. अगं काय झालं चिंकी? एवढं बोलून चिंकी आपल्या रूम मध्ये निघून जाते. बघा ना बाबा, ही आज असंच वागतीये. मग गट्टू बाबांना सगळं काही सांगतो. अरे गट्टू, ही तर मोठी टेन्शनची गोष्ट आहे, कारण लहानपणापासून आतापर्यंत चिंकीने आईकडूनच केस कापलेत. आता अशात तिची चिंता अगदी योग्य आहे. आता आईच तिची इथे नाहीये, तर हेअरकट कसा होईल? पण बाबा, त्यात काय मोठं? फक्त ह्या वेळेस तिने बाहेरून कटिंग केली तर? नाही गट्टू, खूप अगोदरची गोष्ट आहे. चिंकी एकदा बाहेरच गेली होती हेअरकट करायला, पण चुकून ती कात्री चिंकीच्या कानाजवळ लागली होती आणि त्यानं थोडी जखम झाली होती. ती जखम तर अगदी छोटी होती, पण चिंकी तेव्हा खूप छोटी मुलगी होती. ती त्यामुळे खूप घाबरली होती. तेव्हापासून ती आईकडूनच केस कापून घेते. ओ, असं आहे तर. पण बाबा, आपण काय करूयात? चिंकी आपल्या रूम मध्ये बसून विचार करत होती की तिला आता काय शिक्षा मिळणार. तिला तर आईशिवाय दुसऱ्या कोणाकडून हेअरकट करायचं नाहीये. असा विचार करत करत चिंकी झोपी जाते. थोड्या वेळात चिंकी जेव्हा उठते तेव्हा बघते की गट्टू आणि बाबा तयार होऊन तिच्या समोर उभे आहेत. चला चिंकी बाळा, तयार व्हा. तयार? पण कशासाठी बाबा? कुठे जायचंय आपण? अगं, आपण हेअर कट करायला जातोय चिंकी. काय? पण मला नाही करायचा हेअर कट. मी आई शिवाय दुसऱ्या कोणाकडूनच हेअर कट करणार नाही. अगं नाही चिंकी, आम्ही तुझी नाही, माझी आणि गट्टूची कटिंग करायला चाललोय. काय खरंच? मग बघ ना, आमचे केस किती वाढलेत.
आम्ही तर आमची कटिंग करायला जातोय. चल, आमच्यासोबत नाही येणार का? ठीक आहे, येते. खरं तर हा बाबा आणि गट्टूचा प्लॅन होता. चिंकीचा हेअर कट करण्यासाठी ते दोघं चिंकीला घेऊन एका सलोनमध्ये येतात. तेव्हा सलोनमधून एक काकू बाहेर येतात आणि त्या चिंकीला प्रेमाने म्हणतात, ओ, तर तू आहेस चिंकी. तू तर खूपच गोड आहेस आणि तुझे केसही किती गोड आहेत. फक्त एका छोट्या क्यूट अशा हेअरकटची गरज आहे. बाबा, मी माझा हेअरकट आईशिवाय दुसऱ्या कोणाकडूनच करणार नाही. चिंकी बेटा, आता हट्ट सोड. जर तू हेअर कट केला नाहीस तर उद्या तुला पनिशमेंट होऊ शकते. चिंकी बाळा, ये माझ्यासोबत आत ये. जर तुला थोडीशीही भीती वाटली तर मी तुझा हेअरकट करणार नाही. आय प्रॉमिस. पण जोपर्यंत तू तुझ्या भीतीचा सामना करणार नाहीस तोपर्यंत ती तुझ्या मनातच राहील. हे ऐकून चिंकीच्या मनामध्ये जरा हिंमत येते. चिंकी बाळा, ये, या खुर्चीवर बस आणि तुझे डोळे बंद कर. तू बघच, थोड्याच वेळात तुझा हेअरकट सुद्धा होऊन जाईल आणि तुला कळणार सुद्धा नाही. ठीक आहे काकू, मी माझे डोळे बंद करते. अजून सांग चिंकी, मी तर असं ऐकलंय की एकदा तू आणि गट्टूने सँडविच बनवलं होतं. हो काकू, ते आम्हाला दोघांना शाळेत शिकवलं होतं. खूप जास्त टेस्टी होतं आणि हेल्दी सुद्धा. बर, हेल्दी कसं? अहो काकू, त्यामध्ये चीज नव्हतं आणि खूप सगळ्या भाज्या होत्या, म्हणून ते एक हेल्दी सँडविच होतं. ओ, आता मला कळलं. तू तर खूपच समजूतदार आहेस चिंकी. काकू अशाच चिंकीसोबत गप्पा मारू लागतात आणि 5च मिनिटाच्या आत चिंकीचा हेअर कट अगदी छानपणे तयार होतो. चिंकी बाळा, आता तू तुझे डोळे उघडू शकते. काय? खरंच? माझा हेअर कट खरंच इतक्या लवकर झाला काकू? हे तर कळलंच नाही आणि पटकन झालं. मग काय, मी म्हटलं होतं ना, तुला घाबरायची अजिबात गरज नाहीये. अरे वा चिंकी, बघितलंस किती लवकर हेअर कट झाला बघ तुझा आणि तुझी भीतीही संपली, हो ना? हो बाबा, माझी भीती पूर्णपणे निघून गेली. अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. तर मग काय, या गोष्टीवर आपण आईस्क्रीम पार्टी करायची? आणि ते सगळे बाहेर जाऊन आईस्क्रीम पार्टी करतात.